वितरण कंपनीच्या अकोले कार्यालयाच्या मनमानी, हलगर्जी आणि भोंगळ कारभाराविरोधात आज मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता अकोले वीज वितरण कार्यालयावर भव्य टेंभा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अकोले शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सध्या सुरू असलेल्या तीव्र उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी वारंवार व अकारण वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। तसेच कोणताही तांत्रिक दोष नसताना ग्राहकांचे मीटर सक्तीने बदलणे, प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता मनमानी युनिट लावून वाढीव वीज बिल आकारणे, वीज बिलातील चुका दुरुस्त न करणे, एप्रिल महिन्यामध्ये वीज बिले वितरित न करणे आदी प्रकारांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मोर्चा दरम्यान नागरिकांनी वीज वितरण कंपनीचा निषेध असो, ग्राहकांची पिळवणूक बंद करा अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। कार्यालयात आलेल्या ग्राहकांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणारे असभ्य वर्तन आणि उडवाउडवीची उत्तरं याबाबतीत सुद्धा नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। यावेळी आंदोलकांनी सांगितलंय की अकोले तालुक्यातील जनतेच्या संयमाचा अंत झाला असून आता अन्याय सहन केला जाणार नाही। नागरिकांच्या विविध मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या टेंभा मोर्चामुळे अकोले शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं। अकोले येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं जे काही उपविभागीय कार्यालय आहे, या कार्यालयावर आज संतप्त शेतकरी आणि एकूणच नागरिकांनी मोर्चा आणला होता। ह्या मोर्चाची प्रामुख्याने 3-4 कारणं आहेत। एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्ट मीटर काढून आधीचं मीटर काढून स्मार्ट मीटर त्या जागी बसवलं जातं आहे आणि ग्राहकांना कोणत्याही प्रकारचं समुपदेशन न करता, कल्पना न देता अशा प्रकारे आधीचं मीटर तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित असून मीटर बदललं जाते आणि हा तालिबानी कारभार आहे। त्यामुळे संतप्त भावना सगळ्या ग्राहकांनी, नागरिकांनी, विविध पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी आज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता माननीय शेळके साहेब यांच्या समोर ठेवलेले आहेत। स्मार्ट मीटरला तालुकाभर, अकोले तालुकाभर ग्राहकांचा विरोध आहे। वाईट गोष्ट त्यातली ही आहे की ग्राहकांना त्या मीटरच्या बाबतीत कोणतीही कल्पना दिली जात नाही। ग्राहक घरी नसताना कोणाचे तर भाऊसाहेब निळेंचे वडील वारले म्हणून ते बाहेर गेले, तिथलं मीटर बदललं, अशा प्रकारच्या तक्रारी आहे। दुसरी एक अत्यंत महत्त्वाची तक्रार अशी आहे की मीटर रीडिंग न घेता ॲव्हरेज युनिट आकारले जातात आणि आर्थिक भुर्दंड, मनस्ताप सोसायला लागतो। इथं वारंवार हेलपाटे घालायला लागतात। ज्येष्ठ नागरिक येतात, थरथरत्या हातांनी, थरथरत्या पायांनी, 75-80 वर्षाचे नागरिक येतात, त्यांना बसण्यासाठी खुर्ची देण्याचं सुद्धा सौजन्य इथले कर्मचारी आणि अधिकारी दाखवत नाही। इतका असंवेदनशील अशा प्रकारचा अमानवी प्रशासकीय कारभार आहे इथला। याला पण एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा आक्षेप आहे। वारंवार वीज जाते, कारणं दिली जात नाही। आता पूर्वीचे फोन असायचे, त्या फोनवर ग्राहकांना फोन करता यायचे। आता यांच्याकडे मोबाईल आहे, अधिकाऱ्यांकडं, कर्मचाऱ्यांकडं, तो मोबाईल ग्राहकांकडे नसतो आणि इथे जो उपविभागामध्ये सबस्टेशनला लँडलाईन फोन आहे तो उचललाच जात नाही। म्हणजे पूर्वी शासकीय कार्यालयांमध्ये फोन नंबर असायचे लँडलाईन, तिथे फोन करून तक्रारी करता यायच्या, अधिकाऱ्यांना विचारता यायचं, सल्लामसलत करता यायची, चर्चा करता यायची, विषय समजून घेता यायचे। आता मात्र यांच्याकडे लँडलाईन फोन नसल्यामुळे कुठे कैफियत मांडायची आणि म्हणून असंतोष जो होता, संतापाची भावना जी होती, तो व्यक्त करायला सगळे नागरिक या ठिकाणी आले होते। तिसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, शहरामध्ये कधीही वीज जाते। ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात, असह्य उकाडा आहे, बाळंत झालेल्या महिला असतात, यांना तक्रार करायला सुद्धा संधी नाही। कारण लाईट गेली का फोन कुठे करायचा आणि काय करायचं। वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी सुरू असताना यांची वीज जाते आणि उपकरणं लाख रुपयाचे जळून जातात। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात आज अकोलेकरांनी येऊन, एक शिष्टमंडळाने येऊन इशारा दिलेला आहे।
पुढच्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये या कारभारामध्ये सुधारणा जर झाली नाही तर मोठ्या संख्येने अकोलेकर येतील आणि मग त्या असंतोषाचा उद्रेक होईल. त्याच्या आधी सगळ्यांनी आज येऊन शिष्टमंडळानं इशारा दिलेला आहे. साहेबांशी चर्चा झाल्यानंतर साहेबांचं काय म्हणणं आलं की नाही, ते उडवाउडीची उत्तरे देतात, समाधानकारक उत्तर येत नाही. खास करून स्मार्ट मीटरच्या बाबतीत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणजे ते असं म्हणतात की नवीन मीटर बसवायचे तर स्मार्ट मीटर बसवायचे आज सांगितलं आहे. परंतु जुने मीटर इथे 7 ग्राहक होते आता का ज्यांचे जुने तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित असलेले मीटर काढलेले आहेत आणि तिथे ते स्मार्ट मीटर बसवलेले आहेत. कोणाच्या दबावाखाली येऊन ग्राहकांना अशा प्रकारचा आर्थिक पिळवणूक हे अधिकारी करतात आहे याचा जाब विचारायला सुद्धा आज लोक आलेले होते ग्राहक. वारंवार जाणाऱ्या लाईटीच्या संदर्भात आज अकोले शहरातील व शहर परिसरातील जे सजग नागरिक होते, सर्वपक्षीय कार्यकर्ते नागरिक यांच्या वतीने आज टेंबा मोर्चा म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा अकोलेला या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन घेऊन आलो होतो. खरं तर वारंवार लाईट जाणे, स्मार्ट मीटर बसवणे, नागरिकांना कुठल्याही प्रकारे ऑफिसला आल्यानंतर आरेरावीची भाषा वापरणे किंवा जनतेला इथं कुठल्या प्रकारे चांगली वागणूक दिली जात नाही, त्याच्या अनुषंगाने 2-2 महिने मीटरचं रीडिंग व्यवस्थित होत नाही किंवा किंवा ग्राहकांना त्याचं बिलाचं वितरण होत नाही, असे असंख्य प्रश्न घेऊन किंवा सायंकाळची लाईट जाणे, वारंवार उन्हाळ्याचा अतिशय तीव्रता आहे आणि वारंवार लाईट जाणे, त्या अनुषंगाने आज शहरातील सजग नागरिक आम्ही या ठिकाणी आलो होतो. खरं तर आज अचानकपणाने नियोजन केलं, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही टेंबा मोर्चा म्हणून या ठिकाणी घेऊन आलो. भविष्यकाळात प्रशासनाकडून याच्यात काही सुधारणा झाली नाही तर आज आम्ही टेंबा मोर्चा घेऊन आलो होतो. उद्या मात्र आम्ही आसूड मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, हाच प्रशासनाला या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देतो आणि थांबतो. तुम्ही एक सत्ताधारी पक्षामध्ये काम करतात, विखे पाटलांसोबत तुमचं काम चालू आहे, मात्र सरकारचा तुम्ही या ठिकाणी निषेध करताय की काय समजा? आता या ठिकाणी झालं आहे काय, एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय विधानसभेमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचं नाही अशी घोषणा करत आहेत आणि दुसरीकडे जे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी असतील ते स्मार्ट मीटर सक्तीचं आहे असं सांगत आहेत. नेमकी प्रशासन आणि जे सरकार आहे त्याच्यामध्ये योग्य संवाद साधला जात नाही का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न असल्यामुळं सरकारने प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात, म्हणून प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करावा असं वाटला. खऱ्या अर्थाने याच्या अगोदर देखील आम्ही पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी याची जी तीव्रता आहे आम्ही ती निरसन आणून दिली होती. काल परवा तिची बैठक होणार होती अकोल्यामध्ये, आढावा बैठक, त्यात तो विषय येणार होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव बैठक कॅन्सल झाली आणि हा मुद्दा राहून गेला. त्याचा रोष आज व्यक्त करण्यासाठी शहरातील नागरिक आले होते. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.